मैं काटूंगा तो ऑटोमेटिक लिफ्ट उठ जाएगी। अब ये उठना चालू हो गया है ना, देख रहे हो आप वीडियो के माध्यम से। मैं टर्न सीधा करूंगा तो ऑटोमेटिक लिफ्ट बैठ जाएगा, देखा। और मैं टर्न लूंगा तो ऑटोमेटिक लिफ्ट उठ जाएगा, देखा। महिंद्रा ओजा, ये देखो, ये आप जैसे काटोगे थोड़ा आगे। पैर हटा उससे। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुमच्यासाठी आज महिंद्रा 2124 ओजा या आज कंपनीचा मी तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे। पाहू शकता अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे आणि महत्त्वाचा शेतकऱ्याचा ट्रॅक्टर आहे। 1.5 वर्ष झालं ट्रॅक्टर घेऊन। ट्रॅक्टर पासिंग नाहीये, अजून ट्रॅक्टर पासिंग नाहीये। जो कोणी घेणार आहे तो व्यक्ती फर्स्ट ओनर होणार आहे आणि त्याला महत्त्वाची 2 लाखाची सबसिडी मिळणार आहे। तर चारी बाजूने अगोदर ट्रॅक्टर बघून घेऊ, ट्रॅक्टर मध्ये फीचर्स काय आहे। आणि महिंद्रा ओजा या कंपनीने चांगला अपडेट ट्रॅक्टर केलेला आहे 2124 चा। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहे। तर मित्रांनो नमस्कार, महिंद्रा ओजा 2124 या ट्रॅक्टरची मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे। समोरून जर बघितलं तर ट्रॅक्टरला प्रोजेक्टर, हेडलॅम्प, त्याचबरोबर DRL दिलेला आहे। त्यानंतर बोनट जर उघडून बघितलं तर ट्रॅक्टरमध्ये फिल्टर दिलेला आहे, बघू शकता। न्यू ट्रॅक्टर आहे, 1.5 वर्ष जुना ट्रॅक्टर आहे। त्याचबरोबर नवीन बॅटरी आहे। त्यानंतर हा ट्रॅक्टर पॉवर स्टीरिंग आहे। तर ट्रॅक्टरचं इंजन जर बघितलं तर 24 HP 3 सिलेंडर 3DI इंजनमध्ये हा ट्रॅक्टर दिलेला आहे। मित्रांनो कंडिशन बघता तर ट्रॅक्टरची खरंच चांगली कंडिशन आहे। वापर नाही ट्रॅक्टरचा अजिबात, पूर्ण नवीन असल्यासारखं ट्रॅक्टर आहे। त्यानंतर मित्रांनो ट्रॅक्टरला गिअर दिलेले आहे, 4 गिअरमध्ये ट्रॅक्टर आहे। रिवर्स, त्यानंतर 12 फॉरवर्ड 12 रिवर्स। क्रीपर मोड दिलेला आहे ट्रॅक्टरला, पाहू शकता। तसेच मित्रांनो सिंक्रोनस टाईपमध्ये शटल शिफ्ट गिअर पण दिलेला आहे। जर ट्रॅक्टरचं सीट बघितलं आहे तर ॲडजस्टेबल सीट दिलेलं आहे, कम्फर्टेबल सीट आहे ट्रॅक्टरला। बघू शकता महिंद्रा ओजा 2124 HP चा हा ट्रॅक्टर आहे। शेती मशागतीसाठी वापरला जातो, फळबागांसाठी हा ट्रॅक्टर वापरला जातो। पाठीमागे ब्लोअरही दिलेला आहे, ब्लोअरही चांगल्या कंडिशनमध्ये आहे, बघू शकता तुम्ही। इटालियन गन ब्लोअरला दिलेला आहे। चारी बाजून ट्रॅक्टरचा लुक बघा कसा आहे। डिजिटल मीटरमध्ये ट्रॅक्टरचे 171 तास झालेले आहेत। हे गिअरचे मोड दिलेले आहेत ट्रॅक्टरला।
ते पण बघू शकता. त्यानंतर येलो कलरचं बटन दिलेलं आहे, जे क्रीपर 0 ते 3 स्पीडमध्ये तुम्ही हा ट्रॅक्टर चालवू शकता. त्यानंतर पाठीमागची ट्रॅक्टरची साईज बघा, ट्रॅक्टरला वेट दिलेला आहे. त्याचबरोबर पुढची ट्रॅक्टरची बघा साईज, महिंद्रा 121-24 ओजा. त्याचबरोबर जर तुमच्याकडे मोबाईलमध्ये ॲप असेल तर हे बटनाचा तुम्ही वापर करू शकता. त्यामध्ये मॅप सिस्टीम पण आहे. त्यानंतर हे गिअर दिलेले आहे ट्रॅक्टरचे. तर हा ट्रॅक्टर 950 kg लिफ्टिंग कॅपॅसिटीचा ह्या ट्रॅक्टरला दिलेली आहे. अतिशय लुकिंग हँडसम असा हा ट्रॅक्टर महिंद्रा ओजा 21-24 महिंद्रा कंपनी बनवलेला आहे, की जो अतिशय शेतकऱ्यांसाठी तो फायदेशीर आहे. ब्रेक सिस्टीम, त्याचबरोबर स्टिअरिंग खालीवर करायची सिस्टीम कंपनीने दिलेली आहे. अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टर. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती सांगितली आहे. ट्रॅक्टर 4 व्हील ड्राईव्ह आहे, ट्रॅक्टरमध्ये कोणते फीचर दिलेले आहेत. त्यानंतर हे बघू शकता, फॉग लॅम्प म्हणा, DRL म्हणा, सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये दिलेल्या आहेत. मित्रांनो, ट्रॅक्टर आणि ब्लोअर हे बघू शकता, ट्रॅक्टरच्या बॅक साईडला ब्लोअरही लागलेला आहे, प्लस हा ट्रॅक्टर आहे. आपण ट्रॅक्टरची किंमत सांगताना सांगतोय 5.5 लाख रुपये आणि ब्लोअरची किंमत वेगळी आहे 40,000 रुपये. म्हणजे एकूण दोन्हीची किंमत आहे 6 लाख रुपये. 6 लाख रुपये निगोशिएबल किंमत आहे, जास्त कमी होणार नाही. फायदा तुम्हाला एक होणार आहे की ट्रॅक्टरला सबसिडी जी मिळणार आहे ते तुम्हाला मिळणार आहे, आणि प्लस नवीन ट्रॅक्टर आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, पूर्ण असा ट्रॅक्टर नवीन कंडिशन मध्ये आहे. शेतकऱ्याचा ट्रॅक्टर आहे, त्यांची बाग होती, बाग काढली आणि म्हणून आता ट्रॅक्टरचा वापर होत नाही, म्हणून आता ट्रॅक्टर आपण विकायला काढलेला आहे. ट्रॅक्टरचे तास फक्त 170 तास झालेले आहेत. काही ट्रॅक्टर चाललं नाही. ट्रॅक्टरचे पुढचे टायर म्हणा, पाठीमागचे टायर म्हणा, अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये आहे. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि कॉल केल्यानंतर तुम्हाला अजून सगळ्या गोष्टी कळणार आहे. तर चला, कसा वाटला हा माझा ब्लॉग नक्की सांगा. धन्यवाद. जय शिवराय.